तर चला मित्रांनो, सध्या आपण जात आहोत रांगेत उभारण्यासाठी संतांच्या पादुक्याचे दर्शन घेण्यासाठी. तर आपण पाहू शकता दर्शन घेण्यासाठी किती मोठी लाईन या ठिकाणी लागलेली आहे. तर आम्ही सध्या सकाळी 5:30 वाजता दर्शनासाठी निघालेलो आहे. तर आपण पाहू शकता सर्व संतांच्या पादुका आलेल्या आहेत खंडापूर या ठिकाणी. तर गर्दी पाहू शकता आपण, लाईन किती मोठी आहे. चला, तर आपल्याला दर्शनाला खूप वेळ लागणार आहे, तोपर्यंत आपण दर्शन करून घेऊया संतांच्या पादुकांचं. तर सगळे आपल्याला अपडेट्स मिळतील, बघत राहा. तर खूप गर्दी सध्या, समोरच्या लाईनी आपण पाहू शकता गच्च भरलेल्या आहेत. तर इथून आता आपल्याला पुढे जायचे आहे. मध्ये मंदिरात गेल्यानंतर आपल्याला नामजप चालू असलेला दिसणार आहे. त्यानंतर आपण पादुकाचे दर्शन घेऊ. आपण पाहू शकता आतमध्ये खूप मोठी रांग आहे सध्या सुद्धा, आणि रांगेच्या पुढे आपण पाहू शकता खूप सारे वारकरी बसलेले आहेत. दर्शन घेतल्यानंतर मंडपाच्या आत सर्व वारकरी आपण पाहू शकता. तर या ठिकाणी सर्व संतांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. नामदेव महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सर्व संतांच्या पादुका आपण पाहू शकता. या ठिकाणी नामजप चालू आहे. तुकाराम तुकाराम, ज्ञानदेव माऊली तुकाराम. सर्व लोक आनंदात टाळ घेऊन उभारलेले आहेत. आपण पाहू शकता आनंदात सगळेजण टाळ वाजवत नामजप करत आहेत. तुम्ही सुद्धा या भेट द्या. लातूर नगरीत खूप मोठ्या संतांच्या पादुका व्हिडिओ पाहावा, पादुकाचे दर्शन. तर या ठिकाणी सध्या आम्ही पोचलेलो आहे पादुका दर्शन संतांच्या पादुका पाहू शकता. तर आपलं खूप मोठं भाग्य आहे की आपल्याला सर्व संतांच्या एकत्र पादुकांचे दर्शन घ्यायला मिळत आहे लातूर खंडापूरमध्ये. सर्वांनी अवश्य भेट द्या. याच्यानंतर आपण पाहू शकता समोर दुसरी पालखी आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता पंच महाराज, नामदेव महाराज खूप जवळून दर्शन घ्यायला. या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्व संतांच्या